नमस्कार मंडळी, मराठी कट्टा या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर छत्रपती संभाजीनगर जे आहे आपलं, छत्रपती संभाजीनगरमध्ये 5,000 रुपयाची साडी फक्त 599 रुपयामध्ये ऑफरच्या नादामध्ये महिलांची झाली चेंगराचेंगरी. 3 महिला बेशुद्ध. नेमकं काय आहे हे प्रकरण मी तुम्हाला सांगतो. बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये साडीची ऑफर लागलेली होती. 5,000 रुपयांची साडी फक्त 599 रुपयात आणि ऐन मकर संक्रांतीच्या तोंडावर ही ऑफर लागल्याने महिलांची गर्दी इतकी वाढली की या महिलांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी घडली. 3 महिला या चेंगराचेंगरीमध्ये बेशुद्ध घडलेल्या आहेत. पुढे बघा, मकर संक्रांती निमित्त साड्यांवर देण्यात आलेल्या एका अजब ऑफरमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी अक्षरशः चेंगराचेंगरी झाल्याची घटना दिसून आली आहे. त्यामध्ये बघा, 5,000 रुपयांची साडी अवघ्या 599 रुपयात मिळणार या बातमीने शहरातील महिलांनी एका साडी सेंटरवर तोबा गर्दी केली होती. महिलांच्या गर्दीमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. या चेंगराचेंगरीत 3 महिला बेशुद्ध पडल्या. या चेंगराचेंगरीमध्ये 3 महिला बेशुद्ध पडल्या तर अनेक लहान मुलांची आईपासून ताटातूट झाल्याची हृदयद्रावक घटना ही आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये घडलेली आहे. बघा, आणि मकर संक्रांतीच्या तोंडावर ही जी घटना घडलेली आहे, नेमका प्रकार काय आहे तो बघा. आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक परिसरामध्ये एका नवीन साडी सेंटरचे उद्घाटन झाले आहे. या दुकानाची जाहिरात गेल्या 3 महिन्यांपासून सोशल मीडियावर जोरदार सुरू होती. 5,000 रुपयांची साडी फक्त 599 ला मिळणार असले झाल्याने रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून हजाराहून अधिक महिलांनी दुकानाबाहेर रांगा लावल्या होत्या आणि ह्या रांगा फक्त 5,000 रुपयांची साडी 500 ला मिळते या कारणावरून या दुकानाबाहेर एवढ्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या दुकानाबाहेर जी चेंगराचेंगरी झाली, या चेंगराचेंगरामध्ये 3 महिला या बेशुद्ध पडलेल्या आहेत. दुकानाचे शटर उघडले आणि अनर्थ टाळला. बघा, दुकान उघडताच साडी मिळवण्याच्या घाईत महिलांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला. एकाच वेळी शेकडो महिला दरवाजातून आत घुसल्याने प्रचंड चेंगराचेंगरी झाली आणि गर्दी ढकलाढकलीमुळे श्वास गुदमरून 3 महिला जागीच बेशुद्ध पडल्या. बघा महिलांनो, की मकर संक्रांतीच्या ऐन तोंडावर आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये ही साड्यांच्या बाबतीत घडलेली जी घटना आहे रविवारची, तर 5,000 रुपयांची साडी फक्त 500 ला मिळत असल्याने महिलांनी गर्दी केली आणि त्या गर्दीमध्ये 3 महिला ह्या बेशुद्ध पडलेल्या आहेत. त्याच्यापासून ज्यामुळे परिसरात एकच रडारड आणि ओरडाओरड सुरू झाली. ही जी घटना बघून परिसरामध्ये एकच रडारड आणि ओरडाओरड सुरू झाली. त्यानंतर पोलिसांचा हस्तक्षेप आणि रस्त्यावरची कोंडी. बघा, पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने धाव घेतली आणि दुकान बंद करण्याचे आदेश दिले. बघा महिलांनो, इतकी बेफाम गर्दी या दुकानाबाहेर झाल्याचे बघितल्याने पोलिसांना ही बातमी कळाल्याने पोलिसांनी तातडीने धाव घेऊन हे दुकान अक्षरशः बंद करण्याचे निर्देश हे दुकानदाराला दिले होते. त्यानंतर या गोंधळामुळे त्रिमूर्ती रोडवर तब्बल 4 तास प्रचंड वाहतूक कोंडी झाली. विशेष म्हणजे काल एवढा मोठा अपघात होऊनही आज या साडी सेंटर बाहेर सवलतीच्या दरात खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी कायम आहे. बघा, एवढी चेंगराचेंगरी होऊन सुद्धा महिला ह्या 5,000 रुपयांची साडी 599 रुपयामध्ये मिळते म्हणून महिलांनी आज सुद्धा या दुकानाबाहेर प्रचंड अशी गर्दी केलेली आहे आणि रांगा या दुकानाबाहेर आपल्याला बघायला मिळत आहेत. या प्रकारची ही जी बातमी आहे ही आपल्या महाराष्ट्रामध्ये रविवारी घडलेली आहे. या बातमीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करायचं आहे.